69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन जो आहे तो विजयादशमीच्या दिवशी साजरा करण्यात आला। मात्र आजच्या दिवशी म्हणजे तारखेनुसार खरं तर आजचा दिवस जो आहे तो साजरा केला जातो आणि अभिवादन करण्यासाठी जे आहे मोठ्या संख्येने जे आहे बौद्ध अनुयायी जे आहेत आज दीक्षाभूमीला येत असतात। खरं तर शोषित पीडितांना न्याय देण्याचं काम जे आहे तथागत गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्माच्या माध्यमातून जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे। आजच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 मध्ये आज याच ठिकाणी दीक्षाभूमी येथे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली होती आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता। त्यानंतर हजारो लाखोच्या संख्येने अनुयायांनी जो आहे त्यांच्यासोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता। त्यामुळे आजच्या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे। दीक्षाभूमीला दीक्षा घेतल्यामुळेच खरं तर दीक्षाभूमी असं नाव जे आहे ते पडलेलं आहे। आता आपण पाहू शकतो दीक्षाभूमी येथे जे आहे आजच्या दिवसानिमित्त जो आहे कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। समता सैनिक दलाने सुद्धा जे आहे सलामी देण्याचं काम केलं आहे, अभिवादन करण्याचं काम जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या प्रतिकृतीसमोर केलेलं आहे। तसेच भदंत जे आहे सुरेश ससाई जे आहे भंते जे आहे ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे। मोठ्या संख्येने अनुयायी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे, गर्दी झालेली पाहायला मिळते आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीला जे आहे हार आणि फुलार्पण करून जे आहे नमन केलं जाणार आहे। तसंच तथागत गौतम बुद्धांनी खरं तर बौद्ध धर्माची दीक्षा जी आहे मानवतेच्या वाटेवर देण्याचं काम जे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं होतं। त्यामुळे तथागत गौतम बुद्ध यांनाही जे आहे एक प्रकारे अभिवादन करण्यासाठी आणि नमन करण्यासाठी ज्या मोठ्या संख्येने लोक जे आहे ते या ठिकाणी येत असतात। दीक्षाभूमीवर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जो आहे पांढरे कपडे घालून सकाळपासूनच जे आहे शुभ्र कपडे घालून जे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहे। तसेच शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये आजचा दिवस जो असतो तो तारखेनुसार जो आहे साजरा होत असतो आणि तो कार्यक्रम जे आहे ते केले जात असतात। अनेक बौद्ध विहारांमध्ये आज जो आहे रॅल्या काढल्या जातात, जय भीमचा जयघोष केला जातो आणि दीक्षाभूमीपर्यंत त्या रॅल्या काढल्या जातात। तसेच संध्याकाळी बौद्ध विहारामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। दीक्षाभूमीचे जे प्रमुख आहे सुरेश ससाई जे भंते आहे ते आता थोड्याच वेळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जे आहे ते पूजन केलं जाणार आहे, त्या ठिकाणी अभिवादन केलं जाणार आहे, त्या ठिकाणी पाहिलं आहे। तसेच या ठिकाणी दर्शन घेत ज्या आतमध्ये बौद्ध स्तूपामध्ये जे सगळेजण जात असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या अस्थी आहेत त्याला अस्थिकलशाला अभिवादन करण्याचं काम जे आहे बौद्ध अनुयायी करत असतात। आज सकाळपासूनच आपल्याला या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते आणि दिवसभर अशाच पद्धतीचा जो आहे ओढा जो आहे बौद्ध अनुयायाचा तो आपल्याला या दीक्षाभूमीच्या परिसरात पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।